अजून कशाचा परिणाम डायरेक्ट होत असेल विचार करा पचनसंस्थेवर. जसं फूड म्हणजे अन्नाचा होतो, आपण जे काही अन्न घेतो त्याचा. तसा दुसरा होतो तो म्हणजे औषध गोळ्यांचा. लोकांना आजकाल असं वाटतं, की मल्टीव्हिटॅमिन मला मिळाले पाहिजे. म्हणून मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांवर गोळ्या खाणारे लोकं आहेत. माझ्याकडे एक पेशंट आला होता. 10 ते 12 मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या रोज खायचा. का तर ह्या व्हिटॅमिनची, त्या व्हिटॅमिनची, ह्या मिनरलची, ह्या कॅल्शियमची, ह्याची. अरे हो, नाही त्याची गरज असते आपल्याला. सायन्सनी सांगितलेलं आहे. त्याचा परिणाम असा झाला, की किडनीला सूज यायला लागली. मग किडनीवर त्याचा विपरीत परिणाम झाल्यावर त्याच्या लक्षात आलं, नाही मग आता बंद केलं पाहिजे. म्हणजेच काय, की मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या खाऊनच जर आपल्याला व्हिटॅमिन्स मिळाले असते, तर मग कशाला शेती केली असती माणसानी किंवा कशाला अन्न शिजवलं असतं माणसानी. काही गरजच नाही ना अन्नाची किंवा जे काही आपण खातो भाजीपाला त्याची काही गरजच नाहीये. व्हेज खा, नॉन-व्हेज खा, पण त्या खाण्याची गरजच नाहीये जर तुम्हाला अशा प्रकारे गोळ्यांमधून सगळं सत्व मिळत असतं तर. सगळ्यात योग्य काय आहे? आपलं शरीर गोळ्यांचं बनलेलं आहे का? नाही. आपलं शरीर हे निसर्गामध्ये बनलेलं आहे, सृष्टीने बनवलेलं आहे. त्याच्यामुळे सृष्टीमध्ये मिळणारे तत्व असतात, तेच आपल्या शरीरामध्ये लवकर अॅसिमिलेट होऊ शकतात. म्हणून अन्न खाणं हे गरजेचं आहे. म्हणून व्हिटॅमिन्स हा त्याला पर्याय असू शकत नाही. तुमच्या आहाराला व्हिटॅमिन्स म्हणजे व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेणं, सप्लिमेंट घेणं हा पर्याय असू शकत नाही. तात्पुरता असू शकतो. मी सुद्धा सांगते, की 3 महिन्यासाठी हे औषध घ्या. अगदी खूपच आता तुमचं B12 कमी झालंय, खूपच तुमचं हिमोग्लोबिन कमी झालंय, इमर्जन्सीमध्ये घ्या. परंतु त्याला सबस्टिट्यूट नाहीये तुमच्या अन्नाला किंवा आहाराला. उलट आहारच असा असला पाहिजे, की आहार हेच तुमचं औषध झालं पाहिजे. इतक्या सुंदर प्रकारे जर तुम्ही आहार घेतला, तर तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही. दुसरं येतं ते म्हणजे, की जसं हे झालं मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या लोकं खातात, सप्लिमेंट्स खातात किंवा सकाळी उठल्या-उठल्या वेगवेगळे शेक्स घेतात, मिल्कशेक्स घेतात. याच्यात हे प्रोटीन आहे, ह्याच्यामध्ये हे व्हिटॅमिन आहे. तर हे खरं तर चुकीचं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही तुमचा हेल्दी ब्रेकफास्ट करा, नाश्ता करा, जो तुमच्या परंपरेमध्ये चालत आलेला आहे. पुढचं एक येतं ते म्हणजे, की थोडासा कोलेस्टेरॉल वाढला नाही, की लगेच स्टॅटिन्सच्या गोळ्या सुरू होतात. बीपीच्या गोळ्या एका पेशंटने मला सांगितलं, माझं 140 बीपी आलं, एकदाच बघितलं, लगेच बीपीची गोळी सुरू करून दिली. अरे, ते 8 दिवस मॉनिटर केलं पाहिजे, की खरंच ती आहे का तुम्हाला? मग बीपीची गोळी सुरू केली पाहिजे. मी म्हणत नाहीये, की तुम्हाला इमर्जन्सी 200 बीपी असेल, तर तुम्ही करा ना. बीपी कमी करा बीपीच्या गोळ्यांनी. पण बीपीच्या गोळ्यांची खरंच गरज आहे का लाईफ लाँग? ते बघितलं पाहिजे. तुमचा बीपी खरंच जास्त राहतोय का? मॉनिटर करून मग विचारपूर्वक गोळ्या सुरू केल्या पाहिजे. पण आजकाल तसं बऱ्याच वेळा होताना दिसत नाही. अँटासिड लोकं थोडंसं ॲसिडिटी झाली, की अँटासिड घेतात. ताप आला, की लगेच तापाच्या गोळ्या, अँटिबायोटिक्स म्हणजे ह्यांचा जो आपल्या सगळ्यात पहिल्यांदा मारा जो होतो, तो आपल्या पोटावर होतो. पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होत असतो.